सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतास्मतां। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते। देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं। रूपं देहि जयो देहि यशो देहि द्विषो जहि। ओम श्री मात्रे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। काल आपण हिरणमयी या शब्दाचं विवेचन पाहिलं. ओम हिरणमयी नमः या हा जो मंत्र आहे तो मनुष्याला पूर्ण काम करणारा कसा आहे, त्याचं महत्त्व, त्याचा सूर्यनाडीशी आणि शब्दनिर्मितीशी कसा संबंध आहे ते पाहिलं. आज आपण लक्ष्मी या पदाचं चिंतन करणार आहोत. ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह. ही पहिली ऋचा आहे. त्यातलं आता आपलं लक्ष्मी हे पद चाललेलं आहे. त्याची व्युत्पत्ती, अर्थ, महात्म्य, फलश्रुती हे सगळं आपण पाहणार आहोत. या ठिकाणी 62व्या श्लोकामध्ये असं म्हटलंय की जी मी लक्ष्मी म्हणजे सर्व प्राणीमात्रांचं शुभाशुभ साक्षिणी अशी लक्ष्मी आहे. सर्व काही मोजणाऱ्या हरीचे सतत लक्ष आहे. म्हणजे भगवंताचं सतत माझ्याकडे लक्ष आहे, अर्थात मी त्याच्या ज्ञानाचा विषय आहे. या 62व्या श्लोकापासून 68व्या श्लोकापर्यंत लक्ष्मी या पदाचं स्पष्टीकरण चाललंय. यामध्ये धातू कोणता आहे तर लक्ष लक्ष्यती ते दशमगण उभयपदी धातू आहे. याचा अर्थ पाहणे असा आहे. त्या अर्थाने लक्ष्मी असं म्हणते की मी सर्व भूतमात्रांचे शुभाशुभ कर्म पाहते, त्यामुळे त्यांच्या कर्माची मी साक्षी आहे. भक्तांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. देवाचे माझ्याकडे सतत लक्ष आहे की नाही असं वाटत असतं मनुष्याला. कारण काय झालं की म्हणतो असं कसा देव पाहतोय की नाही, हे काय सगळं घडतंय तेच असं वाटत असतं मनुष्याला. पण तसं नाही आहे. लक्ष्मीने इथं स्पष्ट केले आहे की तिचं लक्ष सर्व प्राणीमात्रांच्या कर्माकडे आहे. दुसरा एक मुद्दा लक्षात घ्यायचा तो म्हणजे आपण कर्म कितीही गुप्तपणाने केलं असं आपल्याला वाटत असलं तरी तो भ्रम आहे. चोरांना वाटतं ना लपून छपून करायचं, किंवा कोणतीही गोष्ट आपल्याला आईवडिलांना सांगायची नको असेल तर लहान मुलं असं गुपचूप करायला बघतात, किंवा मोठी माणसं सुद्धा. ज्या गोष्टी अनितीच्या आहेत असं त्यांना वाटतं ते त्या माहीत असून सुद्धा गुप्तपणाने करतात. पण हे गुप्त काही राहत नाही. लक्ष्मीचं त्यांच्या कर्माकडे लक्ष असतं, कारण त्याचं असं आहे की ती त्यांच्या अंतर्यामी आहे. आपलं मन आपल्याबरोबरच असणार आहे ना कुठे गेलं तरी. त्यामुळे मनाला माहीत असतं आपण काय बरोबर केलं आणि काय चूक केली. खोटं बोललं तरी इतरांना कळत नाही, पण मनाला माहीत असतं आपण ही गोष्ट खोटं बोललेलं आहे म्हणून. म्हणून म्हटलंय की लक्ष्मी प्रत्येकाच्या अंतर्यामी आहे, त्यामुळं तिच्यापासून काहीही लपून राहत नाही. नंतर ती म्हणते की मी हरीची लक्ष्मी आहे. इथं लक्ष्मी याचा अर्थ संपत्ती असा आहे. पश्चिमे योगम ऐश्वर्य म्हटलंय ना भगवद्गीतेमध्ये. तर हा ऐश्वर्य असा इथं अर्थ आहे. यामध्ये पैसा आहे, कीर्ती, जय, शांती, तृप्ती, पुष्टी हे सगळं आहे. म्हणजे ही जी संपत्ती ती नुसती आर्थिक संपत्ती नाही आहे, तर त्यामध्ये कीर्ती लक्ष्मी आहे, जय लक्ष्मी आहे, शांती लक्ष्मी आहे, तृप्ती लक्ष्मी आहे, पुष्टी आहे, धान्य लक्ष्मी आहे, संतान लक्ष्मी आहे, सगळं आहे. तसंच अपरिमित म्हणजे ज्याला कशाने मोजता येणार नाही अशा हरीची शक्ती. हरीला आपण मोजू शकत नाही ना. उलट तो सगळं दशांगुळे उरला म्हटलेलं आहे. सगळं व्यापून सुद्धा तो राहिलेला आहे अजून शिल्लक. त्याला मोजता येत नाही. पादोसे विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवी त्रिपाद ऊर्ध्व उदयित पुरुषः असं म्हटलंय ना पुरुष सूक्तामध्ये. तसं तो किती आहे काय हे तर आपल्याला मोजता येत नाही. त्याची शक्ती आहे ही, हे लक्षात घ्यायचं. म्हणून ती काय आहे सर्व ज्ञानाचा विषय आहे.
तिच्याकडं त्याचं लक्ष आहे, म्हणजे तो ज्ञानपूर्ण आहे. या लक्ष्मी या पदाची व्याख्या अशी दिली आहे या ग्रंथामध्ये, सर्व जगातील पुण्य, पाप, केले जाणारे, न केले जाणारे कर्म जी पाहते, सर्वत्र महानतेने जे असते, तिला महालक्ष्मी असं म्हणतात. श्लोक असा आहे, आपण श्लोक वाचूया. लक्षयामि जगत सर्वं पुण्यापुण्ये कृता कृते महनीयाच सर्वत्र महालक्ष्मी प्रकीर्तिता, असं या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. हे सगळं पाहते, पुण्य अपुण्य सगळं कर्म जे केलेलं आहे ते महानतेने असते ती, आणि ती पाहते, म्हणून तिला महालक्ष्मी असं म्हणतात. लक्ष्मी तंत्रामध्ये मंत्रशास्त्र दिलेलं आहे. त्यामध्ये प्रत्येक अक्षर म्हणजे वर्ण आणि स्वर हे एकेका शक्तीने भारित आहेत असं म्हटलं आहे. यानुसार लक्ष्मी या शब्दामध्ये कोणती शक्ती आहे ते आपण बघूया. लक्ष्मी हा शब्द कसा तयार होतो? संस्कृतमध्ये आपण फोड करतो ना. आता प्रत्येकाचं नाव आहे, समजा उषा नाव असेल तर ते कसं झालेलं आहे, असं आपण फोड करून लिहित असतो नेहमी. तसं लक्ष्मी या शब्दाची फोड आपल्याला करायची. यामध्ये कोणते वर्ण आहेत? ल, क्ष, म आणि दीर्घ ई, असे आपण त्याची फोड करतो. लक्ष्मी हा शब्द असा तयार होतो. आता इथं प्रत्येक जो वर्ण आहे तो एका विशिष्ट शक्तीने भारित आहे, म्हणजे ती शक्ती त्या वर्णामध्ये आहे. ती कोणती आहे? तर ल म्हणजे पृथ्वी. पृथ्वी आणि वरदायिनी. लचा अर्थ काय होतो? पृथ्वी आणि वरदायिनी, असा त्याचा अर्थ होतो. क्ष काय आहे? तर जगत रूपाने प्रतीत होणारी, पदा प्रदान करणारी अशी आहे. म्हणजे अर्थ पृथ्वी आणि वरदायिनी. क्ष म्हणजे जगत रूपाने प्रतीत होणारी आणि संपदा प्रदान करणारी. म काय आहे? म मध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था. सत्व, रज, तम हे 3 गुण आहेत. लक्षात आलं काय काय? म्हणजे ही लक्ष्मी हा शब्द कुठल्या शक्तीने भारित आहे किंवा कुठल्या शक्तीने युक्त आहे? तर ल म्हणजे पृथ्वी आणि वरदायिनी, क्ष म्हणजे जगत रूपाने प्रतीत होणारी आणि संपत्ती प्रदान करणारी, संपदा प्रदान करणारी. म मध्ये काय येतं? जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था आणि सत्व, रजतम हे त्रिगुण येतात. आणि ई, दीर्घ ई आहे, ते कशाचं प्रतीक आहे? शक्ती किंवा माया. आलं लक्षात? लक्ष्मी हा शब्द एवढ्या शक्तीने भारित आहे. आपण सहज नाव घेतो, पण आपण नाव घेताना लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कुठल्या शक्तीने युक्त असलेला शब्द उच्चारत आहोत. म्हणून लक्ष्मी या शब्दाचा अर्थ कसा होतो? तर अशी सर्वश्रेष्ठ शक्ती की जी जगत रूपाने प्रतीत होत असून, मायेच्या त्रिगुणाने युक्त असून, परमात्म शक्ती असल्याने वरदायिनी आहे. लक्षात आलं? मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. लक्ष्मी म्हणजे या पदाचा अर्थ काय होतो शब्दाचा? अशी सर्वश्रेष्ठ शक्ती की जी जगत रूपाने प्रतीत होत असून, मायेच्या त्रिगुणाने युक्त असून, परमात्म शक्ती असल्याने वरदायिनी आहे. पुढे असं म्हटलंय की एवढंच आहे का लक्ष्मी म्हणजे? तर नाही, त्याच्यामध्ये आणखीन काय काय गुण आहेत? तर दान करणारी, काया, वाणी, मन या त्रयींना प्रेरणा देणारी, नेहमी असणारी, ज्ञानस्वरूप असून प्रत्येक ज्ञानक्रियेत दृष्टीस पडते. आपल्याला थोडंसं क्लिष्ट वाटेल, पण आपण हे नीट समजावून घेऊया की कशी आहे लक्ष्मी. एक तर ती जगत रूपाने प्रतीत झालेली सर्वश्रेष्ठ शक्ती आहे, तिच्या त्रिगुणाने युक्त आहे आणि वरदायिनी आहे. तसंच आणखीन काय आहे? ती दान करणारी आहे. काया, वाणी, मन ह्यात आपण जे कार्य करतो त्या काया, वाणी आणि मन ह्यांनी करतो, तर त्याला ती प्रेरणा देणारी आपल्या अंतर्भूत असणारी शक्ती आहे आणि ज्ञानस्वरूप आहे. कारण आपण ज्ञानाशिवाय तर कार्य करू शकत नाही. आणि कुठलीही क्रिया करायची असेल तर आपल्याला ज्ञान असणं आवश्यक असतं. म्हणून ज्ञानस्वरूप आहे आणि त्यामुळे ज्ञानक्रियेमध्ये ती दिसते. म्हणजे लक्ष्मीला पाहायला शिकलं पाहिजे. लक्ष्मी आपल्याजवळच आहे, पण आपण तिला पाहू शकत नाही कारण आपल्याला माहिती नाही.
म्हणजे ती जशी सगळ्यांवरती लक्ष ठेवते ना, तसं ती दान करणारी आहे. अत्यंत कृपावंत असल्याने ती भक्ताला सर्व काही देते. देणारी आहे ती. भक्ताला हवं ते देणारी आहे. ज्याला जे आवश्यक आहे त्याला ती देते. एवढंच नाही, तर ही आई आहे आपली. त्यामुळे ती काय पाहते, की प्रत्येक जीव हा आपल्यापर्यंत आला पाहिजे. लक्ष्मी स्वरूप झाला पाहिजे. मग ती काय करते, तर प्रेरणा देते. कशी प्रेरणा देते? तर त्याला आपल्याकडे येण्याची ती प्रेरणा देते आणि मग त्याला ईश्वराची ओढ लागते. हां, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणते. तसं ही सुकृत व्हावे लागतात. ते सुकृत करण्याची प्रेरणा लक्ष्मी देते आणि त्याला ईश्वराची ओढ लागते. मग काय होतं? तो मार्ग शोधतो मग. ईश्वराकडे जायचा रस्ता कोणता? तर ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी म्हटलंय, की लक्ष्मी आपणहून भक्ताकडे यायची. त्याला विशिष्ट उद्योग करण्याची किंवा असं म्हटलंय, "जैसे भाग्याचे बढसे, उद्यमाचे निमिसे, मग समृद्धी जात आपैसे घर रिघे." ज्ञानेश्वरीमधल्या 6व्या अध्यायातला 354वी ओवी आहे ही. म्हणजे माऊलींनी पण सांगितलं, की ओढ लागली पाहिजे. उपासनेची ओढ लागते केव्हा? तर जेव्हा लक्ष्मी आपणहून यायला निघते त्यावेळेला. जे लक्ष्मीने आपल्याला काही द्यायचं ठरवलं, की आपलं भाग्योदय होतो, असं म्हणायला हरकत नाही. आता लक्ष्मी ही प्रेरक शक्ती आहे असं म्हटलंय. शरीर, मन, वाणी यांना प्रेरणा देते. म्हणजे त्रिप्रेरणी. तिघांना प्रेरणा देते ना, म्हणून त्रिप्रेरणी आहे. मनाला उभारी हवी. बरोबर आहे ना? आपण म्हणतो, की मनाने तुम्ही पॉझिटिव्ह राहा, मनाने उभारी घ्या. असं खचून जाऊ नका कुठल्या गोष्टीमध्ये. त्यामुळे मनाला उभारी हवी. काम करण्याची, कर्तृत्व करण्याची इच्छा हवी. काहीतरी करण्याची आपल्याला पण इच्छा हवी ना. आळशासारखं बसून राहणार असेल तर आपण काय, म्हणून शरीर उठून हालचाल करायला लागल्या पाहिजे. तर ती कशी आहे, ही लक्ष्मी त्यासाठी आपल्याला प्रेरणा देते. म्हणून ती वाणी रूपाने है ना, शरीर उठून काम करतं त्याला लक्ष्मी प्रेरणा देते. ते शक्तीची प्रेरणा हवी त्याला, इच्छा हवी, ज्ञान हवं, आहे ना, मनाची उभारी हवी. तसं लक्ष्मी परावणीतून वैखरीपर्यंत शब्दाला घेऊन येते. म्हणून वाणी कार्य करणारी. वाणी कशी सरणारी आहे ना, कार्य करते. भगवद्गीतेमध्ये शारीरिक, मानसिक आणि वाङ्मय तपाचं वर्णन आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, देव, द्विज, गुरु, प्राज्ञपूजन सर्वं ब्रह्मचर्यम अहिंसाचं शारीरम तप उच्यते. ब्रह्मचर्यम अहिंसाचं शारीरम तप उच्यते. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं शैव वाङ्मयं तप उच्यते. मनप्रसाद सौम्यत्वं मौनम् आत्मविनिग्रह भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. श्रद्धया परया तप्तं तपस्त्री तत्त्रिविधं नरैः अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. इथं काय म्हटलंय, की देव, द्विज, ब्राह्मण, गुरु, विद्वान यांचं पूजन, शौच, शुद्धता, आर्जव, रुजुता, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शरीराचं तप आहे. वाक्य बोलायचं पण कसं अनुद्वेग कर, दुसऱ्याला न लागेल असं सत्य बोलणं, प्रिय प्रिय बोलणं, हितकारक बोलणं, स्वाध्याय करणं, अभ्यास करणं हे वाङ्मय तप आहे. मनप्रसाद, मन नेहमी प्रसन्न ठेवणं. बी पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह म्हणतात ना तसं. मन प्रसन्न ठेवणं, सौम्य असणं, मौन बाळगणं, आत्मविनिग्रह म्हणजे स्वतःचा निग्रह करणं मनाचा, भावसंशुद्धी, शुद्ध भाव ठेवणं. हे तप कसं आहे? मानस तप आहे. आणि परया श्रद्धेया तप्तम, अत्यंत श्रद्धेने, आत्यंतिक श्रद्धेने अ, असं त्रिविध तप केलं जातं. करायला हवं आहे. तर हे ते त्रिविध तप आहे. कसं आहे? अफलाकांक्षीभिर्युक्तैः. हे जे तप करायचं आहे सगळं कसं करायचं? अफलाकांक्षी म्हणजे कुठल्याही फळाची इच्छा न करता. त्याला सात्विक तप
असं म्हटलेलं आहे. गीता 17वा अध्याय 14 ते 17 हे श्लोक आहेत. तर हे जे तप आहे, तर असं तप करण्याची देवी प्रेरणा देते. उपासकाच्या दृष्टीने हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण दिवसात थोडा वेळ देवाजवळ बसायचं आणि इतर वेळ अविचाराने अथवा विषयांच्या अधीन होऊन वागायचं, असं केलं तर ते बरोबर नाही. कारण तीनही तप जर केली तरच त्याचं उचित आपल्याला फळ मिळणार आहे किंवा आपल्याला शांतता, मानसिक शांतता, शारीरिक शांतता असं मिळणार. आता आपल्याला मन उंचवायचं असेल, मनामध्ये जर शुद्ध विचार आपल्याला यायला हवे असतील, मनामध्ये विषयाकांक्षा नको आहे, मनामध्ये फलाकांक्षा, स्वार्थ, दुसऱ्याचं वाईट करण्याची अशी इच्छा नको आहे, तर मन आपलं उंच केलं पाहिजे ना. उंचे लोग म्हणतात त्याला, की मनाने उंच असणं, शरीराने नव्हे. तर त्याच्यासाठी काय पाहिजे, शरीर आणि वाणी पण आपल्याला तेवढी शुद्ध, तेवढी उंच ठेवली पाहिजे. म्हणजे क्वालिटीचा फरक आहे. क्वालिटी आपल्या मनाची वाढली पाहिजे. क्वालिटेटिव्ह आपण आपली उन्नती केली पाहिजे. या दृष्टीने प्रेरक शक्ती लक्ष्मी ही कृपावंत होऊन सांगते आहे, की शरीर, मन, बुद्धीला प्रेरणा देणाऱ्या अशा या माझ्याकडे, लक्ष्मी मातेकडे आपलं ध्यान असलं पाहिजे. म्हणून या दृष्टीने आपण देवीचं ध्यान करायचं. खूपदा आपल्याला सगळेजण म्हणतात ध्यान करा किंवा आपणही म्हणतो, की मी ध्यानाला बसतो. पण नेमकं कशाचं ध्यान करायचं ते आपल्याला कळत नाही. ते इथे लक्ष्मीनेही सांगितलेलं आहे. स्वरूप आहे. प्रत्येक ज्ञानक्रियेमध्ये तिचा प्रत्यय येतो. कारण काय येतो? तर ईश्वर कसा आहे? षड्गुणयुक्त आहे. बरोबर आहे. षड्गुण ऐश्वर्य म्हणतात त्याला. ग असं म्हणतात ना. तर त्यामधला ज्ञान हा एक गुण आहे. इच्छा, ज्ञान आहे, बल आहे, शौर्य आहे, तेज आहे. ते ईश्वराचे जे 6 गुण आहेत, तर त्याच्यामध्ये ज्ञान हा पहिला गुण आहे. तर यामध्ये ब त्याचे जे गुण आहेत, त्यामधला ज्ञान हा प्रमुख आहे आणि इतर 5 जे आहेत, बल, ऐश्वर्य, वीर्य, तेज हे जे बाकीचे गुण आहेत, हे त्याचे धर्म आहे. धर्म म्हणजे जो धारण करतो मुळात तो. म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलंय, की लक्ष्मी ही नारायणाची अंगभूत शक्ती आहे. म्हणून नारायणाचे जे षड्गुण आहेत, ते लक्ष्मीमध्ये आहेतच. भगवतीसुद्धा षड्गुणयुक्त आहे. त्यानुसार ज्ञान हा गुण तिच्यामध्ये आहे, सरळ आहे. म्हणजे देवी कशी आहे? ज्ञानस्वरूप आहे. त्यामुळे ह्या सृष्टीमध्ये ज्या ज्या क्रिया चालू असतात, त्या क्रिया आपल्याला कशा दिसतात? विशिष्ट प्रकारे, विशिष्ट नियमाने होताना दिसतात. है ना? ऋतू येतात, त्याप्रमाणे ते सगळी फळं, फुलं, झाडं सगळी प्रसन्न होत असतात. झाडांना नवीन पालवी येते, पानगळ होते त्या त्या ऋतूमध्ये. उन्हाळा असतो, हिवाळा असतो, पावसाळा असतो. हे सगळं निसर्गाचे चक्र आहे. ते कसं चाललेलं आहे? विशिष्ट प्रकारे, विशिष्ट नियमानुसार होत असतं. आता गुरुत्वाकर्षण क्रिया आहेच आहे, ती काही आपण बनवलेली नाही आहे. ती फक्त मनुष्याने शोधून काढली. पण ते नियम आहेच आहे. सगळे जे नियम आहेत सृष्टीमधले ते मूलतः आहेत आणि त्या नियमाने सगळी सृष्टी चालते. कारण काय आहे? तर ज्ञान आहे त्या ठिकाणी. हे करण्याचं ज्ञान त्याच्यामध्ये आहे. या ज्ञानामुळे त्या क्रिया सगळ्या होत असतात. त्या क्रियामध्ये कुठला प्रत्यय येतो आपल्याला? तर लक्ष्मीचा, देवीचा, मातेचा प्रत्यय येतो. आणि यातले जे कार्यकारण भाव आहेत, कोणतीही क्रिया होण्यामागे कार्यकारण भाव असतो. तर तो कुठला आहे? ते मनुष्य शोधून काढतो. हो ना? झाडावरून फळ खाली पडलं, तर फळ खालीच का पडलं? असा न्यूटननी शोध लावला, की गुरुत्वाकर्षण आहे. पण त्याने काही ते निर्माण केलेलं नाही. त्याने फक्त अभ्यासाने, त्याच्या चिंतनाने त्यांनी ते शोधून काढलं. तसे सगळे शास्त्रज्ञ अभ्यासाने, चिंतनाने, अनेक प्रयोग करून निसर्गातला कार्यकारण भाव, नियम शोधण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला माहिती आहे आजकाल कितीतरी सगळं सगळ्याचं निरीक्षण करत आहेत. है ना? केवढा तरी शोध आता नवीन AI आलेलं आहे. हे सगळं काय आहे? शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे. हे नियम कसे चालतात?
अशी क्रिया होत असतात आणि त्याप्रमाणे ते काय करतात, मनुष्याचं जीवन सुखी व्हावं म्हणून प्रयत्न करत असतात. जे जीवनावश्यक सुविधा तयार घातक शस्त्र पण करतात हां. पण ते संरक्षणासाठी वापरली तर ती चांगली आहे. आता हेच नियम वापरून आता हे सगळे नियम सृष्टीचे आहेत. ते माणसाने बनवलेले नाहीत. सृष्टीमधले आपोआप जे नियम आहेत ते आहेत पहिल्यापासूनचे. तर हे नियम आपण वापरायचे. अध्यात्मामध्ये सुद्धा. अध्यात्मामध्ये सुद्धा प्रगती त्या नियमानुसार होत असते. तो कसा आहे? तर मनाची, शरीराची, बुद्धीची उन्नती करून घ्यायची. हे नियम वापरून. उगीचच चमत्काराच्या मागे लागायचं नाही. सगळ्या गोष्टी नियमाने होत असतात. चमत्कारसुद्धा त्याच्या पाठीमागे नियम असतात. नियमाशिवाय काहीही होत नाही. त्याचे सगळे नियम वापरलेले असतात. म्हणून अध्यात्मामध्ये सुद्धा शास्त्रीय नियमच आपल्याला उपयोगी पडतात. अंधश्रद्धा, चमत्कार, बुवाबाजी हे अध्यात्मामध्ये येत नाही. तेव्हा आपल्याला उन्नती करून घ्यायची. कशी करायची आहे? तशी शास्त्र आपल्याला अध्यात्मशास्त्र सांगतं. मनाची उन्नती कशी करायची, शरीराची शुद्धता कशी करायची, बुद्धीची उन्नती, प्राज्ञ कसं व्हायचं वगैरे. तर हाच अभ्यास आपण अध्यात्मामध्ये करायचा असतो. म्हणून आधुनिक विज्ञान असो किंवा अध्यात्म असो, दोन्हीतही निसर्ग नियमानेच आपल्याला चालायचं आहे. कारण ते नियम मुळात आहेत आपण बनवलेले नाहीत. त्यांना डावलता येत नाही. विज्ञानामध्ये काय होतं, की भौतिक गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलं जातं. अध्यात्मामध्ये आपण स्वतःवरती, जीवात्म्यावर, आपल्या अस्तित्वावरती, आंतरिक गोष्टीवरती आपण लक्ष केंद्रित करतो. आंतरिक शक्तीमुळं काय होतं, तर आपलं मन, बुद्धी, शरीर चालतं. हे सांगताना नाथ महाराज म्हणतात, की मन लोखंडासारखं जड असतं. त्याला चित्प्रभा प्रकाश देते आणि कार्य करण्याला प्रवृत्त करते. जसं त्याने दृष्टांत दिलाय, की बासरीमध्ये जे राग उत्पन्न केले जातात, तो बासरीचा गुण नाही आहे, बासरी जड आहे.